मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं एसएम क्लासेस या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. तर एकंदरीत मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. बेस्टच असेल अवेलेबल झालेला आहे. एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता हा 19वा हप्ता या कार्यक्रमातून वितरित केला जाणार या संदर्भात सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी एक विनंती आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. दुसरं म्हणजे मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. एकंदरीत बेस्टच असेल अवेलेबल आहे ते म्हणजे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टायटलवर क्लिक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सविस्तर माहिती सविस्तर सेल दिलेला आहे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आले आहेत. एकंदरीत 18 हप्ते म्हणजे 36,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत. एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता हा जो आहे तो कधी मिळणार या कार्यक्रमातून वितरित केला जाणार आहे, शक्यता वर्तवली जात आहे. तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता जो आहे आतापर्यंत 36,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत. 19वा हप्ता पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यासाठी काय कामे करायची आहेत या संदर्भात सुद्धा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता थेट आपण त्या पॉईंटकडे वळू. ते म्हणजे पहिलाच पॉईंट आहे, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असेल त्याच शेतकरी बांधवांना 19वा हप्ता मिळणार आहे. ई-केवायसी प्रक्रिया ही दोन प्रकारे करता येते. एक म्हणजे ओटीपी बेस्ड, दुसरी म्हणजे बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी. त्या अनुषंगाने मित्रांनो, ओटीपी बेस्ड ई-केवायसी आधार संलग्न बँकेला आधार संलग्न जे ओटीपी म्हणजे काय तर आधार संलग्न मोबाईल नंबरला ओटीपी जात असतो आणि ती ओटीपी टाकल्यानंतर तुमची ई-केवायसी होते, किंवा बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी सुद्धा अवेलेबल आहे, पोर्टलवर तुम्ही करू शकता. तर आज त्या अनुषंगाने मित्रांनो, बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी आणि दुसरं म्हणजे ओटीपी बेस्ड ई-केवायसी अशा दोन्ही प्रकारच्या ई-केवायसी पूर्ण करा. पूर्ण ई-केवायसी झाल्याच्या नंतर तुम्हाला हप्ता तुमचा मिळून जाईल. तर त्या अनुषंगाने मित्रांनो, ते तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे, कारण की 19वा हप्ता हा जे आहे तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे. तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. याच महिन्यामध्ये जे आहे तो 19वा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.